आज आपण कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आपण बघू शकता कोथिंबीरची क्वालिटी कशा प्रकारे आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. पानाची साईज, फुटवे नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जामनदी खोरे फार्म प्रोड्युसर कंपनी अंतर्गत JK सॉइल टेक्नॉलॉजी खते औषधी निर्मित कंपनीतून आज आपण या कोथिंबीरच्या प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. काका नाव काय आपलं? दीपक काळोखे, वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. या प्लॉटला आपण JK सॉइल टेक्नॉलॉजी कंपनीचा कृषी क्रांती पावडर हे खत वापरलं आणि त्यामुळे- सॉइल एनर्जी त्यात एकत्र करून आपण खाली टाकलेले. त्याच्यानंतर आपली कोथिंबीर पेरलेली. साधारणतः ही कोथिंबीर किती एकर आहे राणी? हे 1 एकर रान आहे आणि याच्यासाठी आपण 10 बॅग वापरलेल्या आहे. 50 किलोची एक बॅग असते, तर 10 बॅग आपण वापरलेल्या. आणि त्यामध्ये आपण ते लिक्विड सॉइल एनर्जी 2 लिटर टाकलं होतं. हो, ते 2 लिटर टाकून ते 10 गोण्यांना ते व्यवस्थित मिश्रण करून आणि मग खाली टाकलं. त्यानंतर भाजी पेरली होती. या भाजीला आपण ग्रेनरी माल हिरवेपणा येण्यासाठी व मुळे चालण्यासाठी कोणता स्प्रे घेतला होता? त्याला आपण ते न्यूट्री एनर्जीचे टॅबलेट वापरलेले आहे, जेणेकरून आता बघू शकता तुम्ही की ही जी काळुखी आहे मालाला, ही एकदम 1 नंबर काळुखी. आणि आज जे धुकं पडलेलं आहे आपण म्हणतो इथं मागच्या हप्त्यामध्ये किंवा पाऊस झाला एवढा भयानक, तरी त्याच्यामध्ये आपली भाजी वाचलेली. तुम्ही याच्या आधी कोणतं उत्पन्न घेतलं होतं? नाही, आता झाले सलग 3 वर्ष झाले आपण भाजीचंच उत्पन्न घेतो. कोथिंबीर मेथी आणि याच वर्षी म्हणजे आत्ता जवळजवळ मे महिन्यापासून जवळजवळ 3दा आपण भाजी काढली. 4थ्यांदा हा प्लॉट आहे. आणि JK सॉइल टेक्नॉलॉजी कृषी क्रांती खतामुळंच ही भाजी आज आपल्याला पाहायला भेटली. नाही तर जो पाऊस झाला, जे धुकं होतं, आज अक्षरशः परिस्थिती अशी का आपण मार्केटला बघू शकता भाज्याच नाही. आणि त्याच्यातून आपली भाजी वाचली म्हणजे ते खताचाच हा रिझल्ट आहे, दुसरं काहीच नाही. त्यामध्ये काळुखी येण्यासाठी आपण न्यूट्री एनर्जीचे टॅबलेट वापरले आणि हा प्लॉट पण आपण आता दिलेला आहे. तुम्ही म्हणताय भाऊ शेतकरी म्हणताय तुम्हाला की भाजीवर भाजी येत नाही, तरी नाही, तुम्ही निश्चित हा येते plot ना. आणला. हा प्लॉट आणला म्हणजे त्या खतांमुळेच आला. मी तर म्हणाल दाणेदार खतं वगैरे दुसरे रासायनिक खतं आपण कोणतेच वापरले नाही. आपण हे फक्त JK सॉइलचं कृषी क्रांती 10 बॅग टाकले. त्याचा रिझल्ट हा तुमच्या समोर आहे. या भाजीची विक्री दिली ना तुम्ही? हो, ही भाजी आपण आता 1,25,000ला विकलेली आहे. व्यवहार 4 दिवसापूर्वीच झालेला आहे आणि अजून 4 दिवसानंतर तिची हार्वेस्टिंग होणार. आणि अजून विशेष म्हणजे की याच क्षेत्रामध्ये यावर्षी आपली ही जवळजवळ 4थी भाजी आहे. आता याच्या आधी आपण 3 भाज्या काढलेल्या आहे, तरी इथे ही भाजी अशा प्रकारे तुमच्या समोर आलेली. तरी आपल्या कृषी क्रांती खताचा रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट आहे ना, रिझल्टच घ्यायचा होता आपल्याला, बघायचा होता. आमचे मित्र किशोर भाऊ चिने त्यांनी सांगितलं की दीपक भाऊ तुम्ही एकदा खत वापरून बघा. जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकदा भाजी केल्यावर भाजी येत नाही, तर तसं काही नसतं. जे गरजेचं आहे ते जर आपण दिलं तर निश्चित भाजी येते. आणि त्यांनी जो जामनदी खोरेणीचे ते खत आणलेलं आहे ते आवश्यक, म्हणजे आता हा रिझल्ट आपल्या समोर आहे. हे काय त्याच्यात काही वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की मी इथं कायमच भाज्या करत असतो. ह्याच वर्षी आता 4थ्यांदा घेतलेली भाजी ह्या क्षेत्रामध्ये. तरी आपण शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता आपले कृषी क्रांती खत? शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो की तुम्ही एकदा खत घ्या, स्वतः अनुभव घ्या. आणि त्याशिवाय आता हे पण आपण कसं अनुभव घेण्यासाठी, जेणेकरून आपण म्हणतो भाजी येत नाही, तर भाजी का येत नाही हे बघण्यासाठी आपण हे खत घेतलं आणि हा रिझल्ट आपल्या समोर आहे. तर एकदम रिझल्ट त्याचा व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे आणि आता प्लॉट पण आपण दिलेला आहे. हा 4 दिवसात त्याची हार्वेस्टिंग होऊन जाणार. धन्यवाद. आपण सर्वांनी JK सॉइल टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.